ही वारी, हा रस्ता, हा उंबरठा, तुझ्यासारखे भक्त तरी तरी सगळं मी धरून उभी आहे. पण आता नाही. आता नाही. रंगमंच आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून उत्तुंग महिला भजन मंडळ पारडी नागपूर सादर करते आहे एकांकिका सोड चिठ्ठी. लेखक आणि दिग्दर्शक किशोर येळणे, विठ्ठलच्या भूमिती किशोर येळणे, रुक्मिणी तेजल शिंदे, पुरुष आणि वारकरी एक अक्षय चौरे, स्त्री आणि वारकरी दोन प्राजक्ता पुलकर, कॅमेरामॅन आणि वारकरी प्रसन्न शेट्टे, रिपोर्टर आणि वारकरी चार रोशन तरस, बाल कलाकार विप्लव राहुल, संगीत प्राची मोरे, अमित मोरे आणि माधव मोरे, प्रकाश योजना सफर राहुल, नैपथ्य तेजल शिंदे आणि अक्षय चौरे, रंगमंच व्यवस्था किशोर येळणे, रंगभूषा आणि वेशभूषा तेजल शिंदे. तर सहर्ष आणि सविनय सादर करतोय एकांकिका सोड चिठ्ठी. विठ्ठलाचं दर्शन तर झालंय, धन्य झालं पांडुरंगा. अहो विठ्ठलाचं तर दर्शन झालंय, पण रखुमाईचं दर्शन व्हायचं आहे की. चला 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 चला. मला काय वाटायलंय, रखुमाईची मूर्ती नक्कीच चोरीला गेली असावी. असं कसं शक्य आहे? स्वयंभू मूर्ती आहे ती, उचलून देणं शक्यच नाही. हो मग कुठे याचा शोध तर घ्यायला पाहिजे की. वर यायला पाहिजे. बघा बघा बघा. कसली चिठ्ठी आहे? वाचा वाचा की. काय ग, तुला वाचता येईल का? अभंग तर छान करतीस. आमचं काय, आम्ही बळणाराईच. शिकलो नसलो तरी जग बघून अभंग म्हणतो की, आणि तेच पुस्तक मोठ्या मोठ्या विद्यापीठाला अभ्यासाला आहे म्हणते की. राहू द्या चिठ्ठीत बघूया काय आहे. हा इकडं वाचा वाचा. वाचा. वाचा वाचा. वाचतो की. थांब आता. वाचा की तुम्हालाही वाचता नाही येणार.
काय गोल गोल घुमवतोय माऊली वाचा माऊली वाचा हो. अहो वाचायला काही लिहायला तर पाहिजे याच्यावर. काय बघा बघा समजा पोरं. मी काय म्हणतोय मला नक्कीच वाटायला की मूर्ती चोरीलाच गेली असावी. कशावरून म्हणता तुम्ही? कशावरून म्हणता म्हणजे अहो बोलय भामटेत आमचा देव चोरला म्हणणारे कदाचित त्यांनी चोरला असावा. अहो पण ते तर विठ्ठलाला बोलतात ना. रखुमाई कशा पैसोरी गेली म्हणायची. मी काय म्हणतो इथं तर्क लावण्यापरीस मंदिर समितीला सांगायला हवं. चला चला मंदिर समितीला सांगायला पाहिजे. होय. चला माऊली, चला मंदिर समितीला सांगायला पाहिजे. चला माऊली, चला. निरवतेच्या प्रहराकाठी भेट मला अनपरसातील प्राजक्ता समवेत मला मज उधळून जाण्यान तुते सुद्धा पुरते तुझी आठवण अखंड होऊन छळते ग तुझी आठवण अभंग होऊन छळते ग 28 युवतीने तिने शब्द वाचून माझी साथ दिली. आज तिची शांतता सुटली. काळजातलं पाणी झालं. भक्तांच्या हाकेला ओ देऊन माझं काळीज इतकं राबलं की मला माझ्याच घरच्या काळजाची धडधड ऐकू आली. छायेसारखी माझ्या पाठीशी उभी होती. पण मी सूर्य होऊन प्रकाशाच्या झोतात इतका धावून निघालो की माझ्या पायापाशी असलेली तुझी सावली मला दिसेनाची झाली. लोक म्हणतात मी पतित पावन. तुझ्या या रिकाम्या विटेसमोर मी स्वतःला अपराधी म्हणतो. योगे मी लोकांचे संसार सावरले. जनाबाईंची दळण दळली. चोकोबांच्या भिंती बांधल्या. 28 युग तू एकटीच होरपळत होतीस. तू विचारतेस ना मला मी तुला सांगून का गेलो नाही. ज्याच्या मनात स्वतःच अपराधीपणा असतो ना, नजर मिळवायला घाबरतो. नजर चोरून उभाच होतो. पण पुण्या भक्तासाठी नाही, तर त्याला त्याची रखुमाई शोधायची. मी लोकांसाठी असेल विठ्ठल, पण तुझ्यासाठी मी तुझा साथी तुझा धनी होऊ शकतो नाही. याची शिक्षा भोगतो. रुक्मिणी ही 28 युगांची मारी आज थबकली आहे. थबकली वारी. तू जिथे कुठे असशील ना, मी तुला परत आहे. कारण रखुमाई शिवाय हा पंढरीचा पांडुरंग फक्त पाषाण.
घनश्याम. गाभाऱ्यातून रखुमाईची मूर्ती चोरी गेल्यामुळे मंदिर समितीने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सीसीटीव्ही मध्ये असं कृत्य करताना कोणी आढळलं नसल्याने मूर्ती अदृश्य झाली की चोरी याचा खुलासा झालेला नाही. मूर्तीचा शोध सुरू. बाजू बघत रहा लाईव्ह न्यूज. मला सवय आहे ना सभोवती भक्तांच्या मेळा बघायची. पण याच काळ मृदुंगाच्या आवाजात तुम्हाला माझा मुक्का कधी ऐकूच आला नाही का? लोक म्हणतात की तुमच्या सावलीसारखी तुमच्या सोबत आहे. या सावलीलाही कधी ऊन लागतं हे विसरलात का तुम्ही? 28 युग, 1-2 वर्ष नाही तर 28 युग मी त्या दगडी भिंतीकडे पाहत काढली. कधी विचारले का रखुमा, अगं कशी आहेस गं?
स्वतःच्या बायकोच खूप बोलणं म्हणजे छेड काढणं नव्हे. सांगलीला अरे वा, बायकोचा अर्थ तरी माहितीये ना का तुझ्या भावाला? आता 28 युग संसार करत असताना हा प्रश्न गरजेचा आहे का? हो, आहे गरजेचा. आहे म्हणते मी गरजेचा. इतके युगे कमरेवर हात ठेवून सांभाळते तुमचा संसार. पण तुम्ही फक्त पाषाण बघितलं. त्या पाषाणाला मनही आहे हे कधीच जाणवलं नाही का? की जाणून घ्यायचंच नव्हतं. बाप धावतोय लेकरांच्या मदतीला. रघुमाईचं काय? चुकीचं आहे थाटत. तेवढंच दिसतो सगळ्यांना. मी ते पुंडलिका, नामदेवा, ज्ञानेश्वरा, तुम्हीच काय तो आता मार्ग दाखवा. आता तुम्ही अडचणीत असताना मी नाही का तुम्हाला सोडवायचो? आता असतंय वय असा बघतो मी एकेका. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. यात पुंडलिक आहे, नामे आहे, तू क्या आहे? मी कुठे? सांगा ना, मी कुठे? चला, 28 युग संसार मी करते. चला, त्यांच्या नावात नाही पण तुमच्या मनात तरी आहे का? तुम्हाला काय वाटतं? तो सुखी आहे. अहो, जिथे बायको आहे तिथे देवालाही चक्क प्रश्नाच्या मागे उभं राहावं लागतं. 28 युग झाली. मी तुमच्या मागे तुमच्या प्रत्येक पावलांवर चालत आली हो. पण की चालले? माझ्याच पावलांच्या आवडीचा मला विसर पडलाय. मला तुला सोडून जायचा विचारही मी तुला कधीच करू शकत नाही. विचार नसता तरी तुम्ही दूर गेला. सतयुगात तुम्ही ध्यानात होतात. त्रेतायुगात ऋषींच्या रक्षणास होतात. द्वापर युगात लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देत होतात. आणि कलियुगात तुम्ही इतके वेगळं झालात. माझा हातात गेले वेळ मिळाला नाही का? 28 युग मी तुमच्या मागे सावलीसारखी उभी आहे. तुम्ही कधी ठरवलं का की माझ्या सावलीत सुद्धा यावं? मला तुला दुःखाचं नव्हतं तुम्ही पण दुखावलं नाही हो. दुखणं मी सहन केलं असतं. पण माझ्या मनात जे निर्माण झालंय त्याला दुखणं म्हणत नाही. त्याला म्हणतात रिक्तता. 28 युगांची साथ असूनही मी रिकामी का वाटतेय? प्रश्न माझ्या स्वतःवर नाही, माझ्या आपणपणावर आहे. सगळं मनात ठेवलं आणि मी ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अगदी हाच प्रश्न तर मला युगानुयुग छळतोय. मी तुमच्या मनात डोकवायचा प्रयत्न केला पण तुम्ही एवढे सगळ्यांचे झाला की माझे राहतातच. माझ्यामुळे तुझ्या मनात खूप ओझं निर्माण झालं. पण आता त्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आता माझी. जबाबदारी? हो, मला जबाबदार हवा नव्हताच हो. मला सोबती हवा होता. 28 युग मी तुमच्या प्रत्येक प्रवासात तुमची सहभागी म्हणून चालले. पण आज जाणवतंय माझ्या कुठल्याच प्रवासात सहभाग घेतला नाही. म्हणून मी निर्णय घेतला विठ्ठला. चक्क विठ्ठला? हो. त्यात काय? भगवान. आजकालच्या सगळ्या बायका आपल्या नवऱ्याला नावाने छाप करतात. असं? अहो, कलियुगात आहोत आपण आणि इथे त्याला जेंडर इक्वॅलिटी म्हणतात.
कलीचा चांगलाच परिणाम झाला दिसतोय. मग आजकालच्या बायका आपल्या नवऱ्याला ड्रम मध्ये भरतात, तेही करून घे. नाही तेवढं नाही करणार, पण कलियुगातल्या बहुतांश बायकांसारखा एक निर्णय मात्र नक्की घेतला. आणि तो कुठला हो? सोड चिठ्ठी. हा? भटच पण हवंय मला. अगं काय बोलतोय, तुला तुझं तरी कळतंय का? हो चांगलंच कळतंय मला. हे बघा हा कागद, यावर तुमचे सिग्नेचर करायचे. सिग्नेचर म्हणजे स्वाक्षरी. आणि हो, विठ्ठल पांडुरंग अशा टोपण नावाने नाही, तर तुमच्या खऱ्या नावाने कृष्ण वासुदेव यादव. बरोबर. आणि हो, उर्वरित जागा माझ्यासाठी ठेवा. ती कशाला? शेवटचा एकदा लिहून देते. काय? रुक्मिणी कृष्णराव यादव म्हणून. वा, किती छान वाटतंय ना ऐकायला. हा ना? उठा ना घे. नको, या कागदांवर फक्त सह्या करायच्या आहेत. आता पण संपलंय आपलं. अगं असं काकांवर नातं संपत नाही रुक्मिणी. आणि प्रेम पण मुळीच नाही. तू अजूनही माझ्या मनात आहेस, होतीस आणि सदैव राहणार आहेस. हो का? नातं मनापासून होत नाही विठ्ठला. हो, नात्याला वेळही द्यावा लागतो आणि ते व्यक्तही करावं लागतं. फक्त तू माझ्या मनात आहेस असं म्हटलेलं होत नाही. त्या भक्तासाठी तुम्हाला सेल्फी घ्यायला बरा वेळ आहे, हो? अशी पण माझ्याच मनात डोकवायला तुम्हाला 28 रुपये लागले. अगं फेसबुक, इंस्टाग्रामवर लोक आपला फोटो अपलोड करतात, हॅशटॅग कपल पोज असं लिहितात आणि तू सोडचिठ्ठीचं घेऊन बसली आहेस. त्याचे बाप आहात हे मान्य आहे. हो, पण तुम्ही कधी माझे पण होतात हे विसरलात का तुम्ही? हो, पुंडलिकासाठी तुम्ही विटेवर उभे राहिलात. पण याच विटेची धूळ धाडणारी रुक्मिणी तुम्हाला कधी दिसलीच नाही हो. मला तुमच्या हे गाभाऱ्यातलं ऐश्वर्य नकोय. मला फक्त तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचं. मी तू खाली काय बसतेस? आता वरती बसली. आधी ये की. त्याच कागदाने साफ करताय? ये की बस. नको. अगं ये की. अगे रखू. चहा घेणार का? नको. अगं घे. चहा पिल्याने डोकं अगदी फ्रेश होतं असं लोक म्हणतात. हो का? हं. मग माझं डोकं अगदी फ्रेश आहे. चहाची गरज तुम्हालाच जास्त आहे. हे लई बेस्ट आहे. बेस्ट 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 बेस्ट. तेच तर बोललोय. नको, जाऊ द्या. राहिलं. अभंग ऐकू का तू? नाही. 28 युग ऐकू एक गोड झालं ना. आपला इंग्रजी शब्द सापडला. हे हॅशटॅग सिनेमातलं गाणं ऐकू? हा, ते छान आहे. कुठल्या सिनेमातलं? हा, सांगा या वेळीला माझ्या रुक्मिणीला, सांगा या वेळीला माझ्या रुक्मिणीला, अगं सांगा या वेळीला माझ्या रुक्मिणीला, तिच्यासाठी आलो चंद्रभागेच्या तीराला, सांगा या वेळीला. अहो सांगा या वेड्याला माझ्या गरगऱ्याला. आता घरघराला बोलीस का? हो, सोडचिठ्ठी झाली नाही अजून आपली. हो. अहो सांगा या वेड्याला माझ्या गरगऱ्याला, मी नाही येणाऱ्याच्या पंढरपुराला. सांगा या वेड्याला. काय करतेस? लेकर वाट बघतात आपली. मी म्हणतोय ते येण्याचं कारण तरी काय? कारण तरी काय म्हणजे मला काही बोलायचं आहे म्हणूनच तुला इथे बोलवलंय ना. मला काय वेळ लागले तुला इथे बोलवायला? हो, पण तेच सायंकाळी घरी आल्यावर शांततेने बोलता आलं असतं ना. एकतर हात घेऊन आलो. वर ऑफिसमध्ये कामाचा लोड झालाय. हे त्यात तुझं. माझं काय त्यात? मला नको का तुझा थोडा तरी वेळ? 7 वर्षांचं प्रेम आपलं. कसं कसं घरच्यांना समजावून लग्न झालंय आपलं. मग आहोत की सुखी आहोत ना. सगळ्याच इच्छा पूर्ण करतोय तुझ्या. आणखी काय हवंय?
याच ठिकाणी तुम्हाला प्रपोज केलं होतं आणि याच काही नाही का लग्न अगोदरच्या गोष्टी वेगळ्या होत्या. आता जबाबदाऱ्या वाटल्या आणि हे आपल्या लोकांना नीट समजून घ्यावं लागेल. किती समजून घ्यायचं? मी म्हणते किती समजून घ्यायचं तुझ्या आई बाबांना, तुझ्या बहिणींना आणि तुलाही. करतेच आहे की मी सगळं. हो ना, तूच करते सगळं, मी नाही या करत काहीच. हो, मग यालाच तुम्ही संसार म्हणायचा का? अगं संसार आला की या सगळ्या गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात. आणि हे तुला आता नीट समजून घ्यावं लागेल. घेतलाय समजून, म्हणूनच बोलायला तुला इथे. बरं बोल, मी सायंकाळी घरी गेल्यावर बोलायचं. ठीक आहे. सोड चिठ्ठी, डिवोर्स पेपर. मी माझी सही केलेली आहे, तू तुझी करून घे. शुद्धीत आहेस ना तू? हे शुद्धीत आहेस ना? तुला प्रेम लग्न काय आवडायचा खेळ वाटतोय? तसं कागदांवर नातं संपत नसतं आणि प्रेम तर मुळातच नाही. माझं संपलाय माझं. मी शोधलाय दुसरा कोणीतरी ज्याच्यावर जीवापाड प्रेम करणार. काहीतरी बिनसलं दिसतंय. विनसलं तर खरं. मोठा वाद झालाय. वाद तो झालाय आपलं मोठा. ठीक आहे मी. ह्याच्याबद्दल होय, मला वाटलं आपलंच. काय ग चंद्रभागा, काय झालंय? अच्छा, वेळ देत नाहीये का कुणी? बरं बरं. कदाचित जबाबदारीच्या विठ्ठल उभा असावा. हे बघ, असं एका कागदावर नातं ठरतंय का? काय? सोडचिठ्ठी म्हणते ती. सोडचिठ्ठी. सोडचिठ्ठी म्हणते, सोडचिठ्ठी. मग माझ्याकडे दुसरा मार्गच नाहीये. अगं मार्गाचं काय घेऊन बसली आहे? देव शोधला की सापडतो. देव सापडतोही, पण नरकात चाललेला माणूस शोधणं कठीणच. आता मी देव शोधू की माणूस, की माझ्या जवळचा माणूस? हाच प्रश्न तर 28 खेळतोय ना. हे बघ, मला तुला आता प्रश्नांच्या वेळेत अडकवायचं नाहीये. तू स्पष्ट सांग, तुला काय करायचं? सांगायचं काय आहे? मी आधीच सांगितलंय आणि माझा निर्णय झालाय. मला सोडचिठ्ठी हवी. ती जगाला मुक्ती देत. माझ्यासाठी किती बंधनात होतं हे मला कसं कळलं? हा डिवोर्स पेपर हा कलियुगाचा डिवोर्स पेपर माझ्या 28 युगाच्या भक्तीपेक्षा जास्त वजनदार ठरला होत नाही. त्या दोघांना बघ, काय वाटतंय तुला? वाटायचं काय? बरोबर बोलते ती. प्रेम केलं, लग्न केलं म्हणजे झालं. हो, नात्याला वेळही द्यावा लागतो. आणि पुरुषाच्या खांद्यावर आलेल्या जबाबदाऱ्याचं काय? हो, मान्य आहे की जबाबदाऱ्या असतात, पण या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता मागे काहीतरी सुटत चाललंय हेही बघावं ना. अगं बघतोच आहे की सगळं. म्हणजे सगळ्या स्त्रीच्या पूर्ण करतो. संगीतला, सिनेमाला, चित्रपटाला, नाटकाला घेऊन जातो ना की तुला. आणखी काय हवंय? बस एवढं केलं म्हणजे झालं. एवढं करून पुरुष मी केलं म्हणायला मोकळा. बाकी काय असतं? जसं की जसं आपला संसार, आपलं मूल बाळ. मलाही असं वाटतं कोणी मला आई म्हणून हाक मारावी. मग मी कुठे नाही बोललो. पण तू वेळेचं घेऊन बसलीस म्हणून बोललो. आणि तू तर चक्क सोडचिठ्ठी दिली माझ्या. अरे मूर्खा, एकदा चिठ्ठी उघडून वाच तरी. म्हणजे
खरंच खूप खुश आहे, खूप खुश आहे. बस, बस, बस. तू खरंच खूप खूप खुश आहे. Thank you so much. आता कळलं मी थोड्यासाठी काय मागत होती ते? नक्कीच. आता सकाळच्या वेळेस ऑफिसला आणि बाकी संपूर्ण वेळ या क्यूट आईला आणि क्यूट आईच्या बाळाला. मगाशी तू बोललीस की तू कोणावर तरी प्रेम करतेस. अरे वेड्या, आता हा आला की तुझ्यापेक्षा जास्त प्रेम याच्यावर नाही का करणार? पण मला एक सांग, तुला कसं माहिती की तो हात असणार आहे? हाच आहे, मी पण करू शकते ना, हाच आहे, मी पण करू शकते ना. हाच आहे, हीच असते, हाच आहे, हीच असते, हाच आहे, हीच असते, हाच आहे, हीच असणार. हाच आहे. मला तुमच्या बरोबर नाही तर तुमच्या सोबत उभं राहायचंय. आता एकटी उभी राहून कंटाळा आलाय हो. मला वाटलं आपलं पण तुम्हाला वाटायला काय? वेळ देता का नीट? की आपली लेकरं तासंतास उभी असतात आई बाबांच्या भेटीला. मग रुसवातीला म्हणायचा चलायचं. नाही, अजिबात नाही. नाही म्हणजे नाही. अगं रुसलीस का ग रुक्मिणी, रुसलीस का ग रुक्मिणी, काय चूक झाली. अगं रुसलीस का ग रुक्मिणी, काय चूक झाली. तुझ्या विना माझी पंढरी तुम्ही तुम्ही झाली. तुझ्या विना माझी पंढरी तुम्ही तुम्ही झाली. अगं रुसू नको ग माऊली, ऐकतेस ना. अगं रुसू नको ग माऊली, तर माझा हात. अगं रुसू नको ग माऊली, तर माझा हात. तुझं माझा दैवत्वाला नाही गठात. तुझं माझा दैवत्वाला नाही गठात. अगं तूच माझी रखुमाई, तूच माझा श्वास. तूच माझी रखुमाई, तूच माझा श्वास. तुझ्या रुसल्याने विठ्ठल हा पडला ग उदास. तुझ्या रुसल्याने विठ्ठल हा पडला ग उदास. अगं चल ग हसून जवळ ये. ये की. अगं चल ग हसून जवळ ये, सोड रुसवा. अगं चल ग हसून जवळ ये, सोड रुसवा. रखुमाई विना विठ्ठल हा कसला देवा. रखुमाई विना विठ्ठल हा कसला देवा. रखुमाई विना विठ्ठल हा कसला देवा. हसलीस म्हणजे रुसवा गेला. हो, रुसवा गेला आणि सोड चिठ्ठी नाही देणार. पण काय खंडणी हवी आहे. कलियुगाचा शोध. अगं माझ्याकडे जे सगळं आहे ते तुझंच तर आहे. हो, मला माहिती आहे. जे सगळं तुमचं आहे ते सगळं माझं आहे. मग पण मंडळी, मला जे हवं आहे ना ते नक्कीच देऊ शकतात बघा. काय बोललेस का. हो, हा. मला जे हवं आहे ना हा. ते तुम्ही नक्कीच देऊ शकता. एक ना एक दिवस या कलियुगात माझ्या संसाराची माती व्हायची बघा. बोल काय होय. मला त्याचे गाभारे नको. मला एकच गाभारा हवंय. अगदी तुमच्याजवळ, तुमच्या सोबत उभं राहायचंय. अगं कसं शक्य आहे. का शक्य नाहीये? अगं कलियुगात इतके मोठे चमत्कार व्हायला लागले. कलियुगातल्या अर्ध्या लोकांना हृदयविकाराची बिमारी आहे. अगं गरजतील एकाच वेळी. आणि तो यमराज माझ्या नावाने बोंबा मारेल. ते मला माहिती नाही. जमत असेल तर बोला. नाहीतर मग मी तेच. अगं काय लहान मुलांसारखा हट्ट करायलीस. हो, लहानच आहे मी. अगदी स्वीट 20. अगदी स्वीट 20. बाई सतयुगातली असो किंवा कलियुगातली, वय विचारू नये, खोटच सांगणार. हा हे देवा परमेश्वरा बाप. हो मीच आहे. विसरलो होतो. हे भोलेनाथ थोडी बुद्धी द्यायची तरी होती. हो ना, आणि यांना सद्बुद्धी सुद्धा. चोरून ऐकतेस. हा काढतो मारतो.
पंढरपुरात शक्य नाही, पण तुझ्या माहेरदेशी विदर्भात शक्य आहे. काय हो खरंच हो. म्हणजे मला कळेल समजेल असं काहीतरी बोला. बघ, विदर्भाचं पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं धापेवाड, तिथेही आपण दोघं आहोत की. तिथे तू आणि मी चंद्रभागे वाचेच की एकाच गाभाऱ्यात. तिथे चालेल ना? हो चालेल काय दावे म्हणजे बघा एका क्षणात माझं माहेर कौंडिण्यपूर वा. आणि एका क्षणात तिथे तुमच्यासोबत धापे वाढत. अरे वा, शहाणीच आहेस की. हो आहेच की शाळेत. हम्म. बरं एक मिनिट हा. बरं मुलींनो, आजच्या पिढीत प्रेम म्हणजे फक्त रिलेशनशिप स्टेटस नव्हे आणि लग्न म्हणजे फक्त ऍडजस्टमेंट नव्हे. बरं. अहो नातं जपताना स्वतःला हरवू नका आणि काही वाटत असेल तर बोलून दाखवा, कारण गप्प राहिलेली स्त्री एक दिवस निघून जाते. बरं. अहो स्वातंत्र्य म्हणजे फक्त बोलणं नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे घरात बसून ऐकून घेतलं जाणं. बरोबर. आणि मुलांना कमावणे ही जबाबदारी आहेच, पण मीच सगळं करतो असं म्हणण्या अगोदर ती हसते ना, फक्त निभावते. अहो बायको म्हणजे आपली यशामागची सावली नाही, तर ती बरोबरची साथीदार आहे. अहो आजची पिढी बघा झटपट निर्णय घेते. असं? अगदी ब्लॉक अनफॉलो आणि खूप झालं ना ते दिवस वगैरे. हो बॉस. पण नातं म्हणजे रिप्लेसमेंट नाही हो, नातं समजुतीने वाचतं. बरोबर. आणि रोज आय लव्ह यू असं म्हटलं म्हणजे प्रेम नाही. रोज कसा आहे हे विचार. बरोबर. कसं आहे, आम्ही देव आहो म्हणून नाही, तर अनुभवातून सांगतो. हो, नातं तुटायला मोठं भांडण लागत नाही, लहान लहान दुर्लक्ष पुरेसं असतं आणि नातं वाचवायला मोठा चमत्कारही लागत नाही, थोडं ऐकून घेणं पुरेसं असतं. आजच्या पिढीला बघा एवढंच सांगायचं आहे. नात्याला मंदिरापेक्षा मोठं असा गाभारा नको, मोबाईल पेक्षा मोठी स्क्रीन नको. थोडं ऐकून घेणं समजून घेणं पुरेसं असतं. प्रेम करा, वेळ द्या, नातं आपोआप टिकेल. मग चलायचं वारीला? हो ना. तू हो भक्तांची भाकर आणि मी होतो त्यांच्या थकव्यातील शांत झोप. बेस्ट. हे लई बेस्ट आहे. बेस्ट. चल मग, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला, चल ग सखे पंढरीला. विठ्ठल विठ्ठल तर माझ्या रखुमाईने तर 28 युग साथ दिली, पण आजची रखुमाई 28 दिवस तरी साथ देईल. आणि मुलांना तुम्ही समजून घ्या, अहो नात्यात विश्वास हवा. विश्वास असला ना की नातं फुलतं. हो चला जायचं नाही का वारी? जायचंय की एक राहिलं ना. काय? तू सकलाची